हॅलो एव्हरीवन, तुमचं परत एकदा आपल्या नवीन रेसिपीमध्ये स्वागत आहे। तर आज आपण इथे खूप क्रिस्पी असा डोसा बनवणार आहोत आणि तेही एकदम कमी वेळामध्ये पीठ न आंबवता आपण हा डोसा बनवणार आहोत। आणि त्यासाठी आपण इथे ना कुठल्या तांदळाचा वापर करणार आहोत ना कुठल्या डाळीचा। तर आज आपण इथे ज्वारीच्या पिठापासूनचा खूप मस्त क्रिस्पी आणि इन्स्टंट होणारा डोसा बनवणार आहोत। एकदम कमी वेळामध्ये हा डोसा तयार होतो। याच्यासाठी आपल्याला पीठ आंबवण्याची किंवा 2 दिवस तांदूळ भिजवण्याची आवश्यकता नाही आहे आणि एकदम मिक्सरला बारीक करत बसा असं काहीच तुम्हाला करायची गरज नाही आहे। एकदम डायरेक्ट तुम्ही 15-20 मिनिटांमध्ये हा डोसा बनवून रेडी होतो। तर इथे आपल्याला साधारण मी 1 वाटी ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे, बघू शकता तुम्ही। तर त्याच्यामध्ये आपल्याला 1 वाटी कांदा ॲड करायचा आहे। त्यानंतर मी 1 वाटी कोथिंबीर ॲड केलेली आहे। तिखटसाठी इथे मी हिरव्या मिरच्या वापरलेल्या आहेत, तुम्ही इथे लाल तिखटचाही वापर करू शकता। त्याचबरोबर इथे मी कढीपत्त्याचा यूज केलेला आहे। कढीपत्ता बारीक चिरून तुम्ही डोस्यामध्ये मिक्स करा, डोसा अजून खमंग आणि चविष्ट लागतो आणि कढीपत्ता आपल्या केसांसाठी हेल्दी पण असतो। त्यानंतर इथे मी 1 चमचा जिरे, 1 चमचा मीठ ॲड केलेला आहे आणि 1 छोटी वाटी मी बारीक रवा ह्याच्यामध्ये मिक्स करणार आहे। आता आपल्याला याच्यामध्ये थोडं करून पाणी ॲड करायचं आहे आणि पीठ आपल्याला पूर्णतः पातळ करून घ्यायचं आहे। तर इथे सुरुवातीला मी 1 ग्लास पाणी घेतलेलं आहे। त्याला आपण आता मिक्स करून घेऊयात आणि एकदम झटपट आणि कमी वेळात ही रेसिपी तयार होते। तुम्ही सकाळी नाश्त्याच्या वेळेस ही रेसिपी बनवू शकता। इव्हन तुम्ही इव्हनिंग स्नॅक्समध्ये जर काही खायची इच्छा झाली तर असा एकदम क्रिस्पी डोसा बनवून तुम्ही इथे खाऊ शकता। तर साधारण आता आपल्याला हे बॅटर कशा प्रकारचं बनवून घ्यायचं आहे, किती पातळ बनवायचं आहे ते तुम्हाला मी इथे पुढे दाखवतच आहे। तर आपण ह्याला छान असं मिक्स करून घेऊयात आणि याला तुम्हाला कलर हवा असेल तर तुम्ही ह्याच्यामध्ये हळद घालू शकता, जेणेकरून मग ते पिवळ्या कलरचे होतील। पण मी इथे हळद नाही यूज केले कारण व्हाईट कलरचेच बनवायचे होते। तर आपण बघू शकता इथे आपलं जे आहे बॅटर एकदम रेडी झालेलं आहे। साधारण मी याच्यामध्ये 3 ग्लास पाणी ॲड केलेलं आहे। आता मीठ आपण सुरुवातीला 1 चमचा ॲड केलं होतं, पण जसं तुम्ही पाणी वाढवाल तसं तुम्हाला मीठ पण वाढवावं लागेल। तर तुम्ही नंतर चेक करू शकता आणि चवीनुसार त्याच्यामध्ये मीठ ॲड करू शकता। तर आता इथं आपला पॅन छान असा गरम झालेला आहे। सुरुवातीला त्याला चांगलं तेल लावून घ्या पूर्ण पॅनला आणि पॅन चांगला गरम करा, जेणेकरून आपण जो डोसा स्प्रेड करणार आहोत तो एकदम छान जाळीदार असा तयार होईल। बघू शकता तुम्हाला पळीच्या साहाय्याने त्याला पूर्ण पॅनवरती स्प्रेड करून घ्यायचा आहे। थोडा करून तुम्ही पूर्ण बॅटर जे आहे पॅनवरती घालून घ्या। बघू शकता खूप छान अशी जाळी आलेली आहे आणि याच्यामध्ये आपण ना कुठल्या सोड्याचा वापर केलेला आहे, बेकिंग सोडा किंवा आपला जो खायचा सोडा असतो आणि इनो हे कुठलाच यूज केलेला नाही आहे। तरीही बघू शकता आपलं खूप छान असे जाळीदार डोसा इथे बनत आहे आणि खूप पटकन होतो। पण जर तुम्हाला डोसा जास्त क्रिस्पी हवा असेल तर तुम्हाला साधारण एक डोसा बनवण्यासाठी 3 ते 4 मिनटं लागू शकतात, कारण आपल्याला ते एकदम मीडियम फ्लेमवरती डोस्याला वरच्या साईडनं तेल घालून त्याला ठेवायचं आहे, म्हणजे तो छान आणि क्रिस्पी असा तयार होतो। बघू शकता आणि खायला खूप खमंग लागतो हा डोसा, नक्की ट्राय करा। तर इथे आपला डोसा रेडी झालेला आहे, बघू शकता तुम्ही। तर अशाच पद्धतीने आपण बाकीचे पण डोसे करून घेऊ आणि 1 वाटी ज्वारीच्या पिठामध्ये तुम्ही साधारण 7-8 डोसे इथे बनवू शकता, कारण आपण जे बॅटर बनवले ते खूप पातळ बनवलेलं आहे। त्याच्यामुळे खूप सारे डोसे त्याच्यामध्ये बनवू शकतात, म्हणजे पूर्ण फॅमिलीचा नाश्ता त्याच्यामध्ये तयार होऊ शकतो। बघू शकता मी अजून एक इथे डोसा तुम्हाला दाखवत आहे। तर तो फक्त पॅनवरती स्प्रेड करताना तुम्हाला पळीने किंवा वाटीने तुम्ही थोडा करून पूर्ण असा पॅनभर त्याला स्प्रेड करायचा आहे, जेणेकरून खूप छान अशी त्याला जाळी येईल आणि तो एकदम छान असा रेडी होईल। बघू शकता छान असा आपला डोसा रेडी झालेला आहे। तर तुम्ही याला आणि याच्यामध्ये आपण चटणी, मीठ किंवा मिरच्या सगळं मिक्स केलेलं आहे, तर तुम्ही असंच क्रिस्पी खायलाही खूप छान लागतो। तुम्ही त्याला सॉससोबत खाऊ शकता किंवा याच्यासोबत तुम्ही चटणी बनवू शकता, शेंगदाण्याची किंवा खोबऱ्याची। खूप छान आणि यम्मी असा हा डोसा लागतो। तर आपली रेसिपी इथे बनवून रेडी झालेली आहे, बघू शकता तुम्ही।
आणि रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि तुम्ही पण रेसिपी नक्की ट्राय करा। आपल्या चॅनलवर कोणी नवीन असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। थँक्यू गाईज।